क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा चणकापूर धरणात तरुण बेपत्ता, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू। कडवण तालुक्यातील या ठिकाणचा आहे तरुण, बघा सविस्तर। कडवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरात रविवार दिनांक 17 मे रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। फिरण्यासाठी आलेल्या 4 तरुणांपैकी धनराज नितीन महाले हा तरुण धरणाच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना घडली असून त्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कडवण येथील 4 तरुण चणकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते। यावेळी धनराज महाले हा पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला। काही वेळानंतर तो बाहेर न आल्याने सोबत आलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे त्याला बाहेर काढण्यात अपयश आले। स्थानिक नागरिकांनीही तात्काळ मदतीसाठी धाव घेत शोधकार्य सुरू केले। घटनेची माहिती मिळता सुमारे 3:30 वाजेच्या दरम्यान पोलीस पाटील नंदू जगताप यांना माहिती देण्यात आली। त्यांनी तात्काळ अभोणा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली। त्यानंतर अभोणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरोरे तसेच पोलीस कर्मचारी गवळी, भोये, पवार आणि बागुल यांनी घटनास्थळी पोहोचून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हाती घेतले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी 3 वाजल्यापासून शोधकार्य सुरू असून संध्याकाळी उशिरापर्यंत धनराज महाले याचा शोध लागलेला नव्हता। दरम्यान पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आले असून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। या घटनेनंतर धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक धरण परिसरात येत असतानाही धरण व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। इतकी गंभीर घटना घडूनही धरण व्यवस्थापनाचा एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। घटनेमुळे महाले कुटुंबियांवर चिंतेचे सावट पसरले असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोणा, कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।